हॅलो 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 चेक हॅलो हॅलो 25 धावा 2 षटकानंतर एका गडाच्या मोबदल्यामध्ये. हॅलो 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 इकडे पण दिले इनपुट बघ बरं आता. हॅलो 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 षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता सुरू केलं जातंय. संघनायक या ठिकाणी राहुल चाटे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र आलेले आहेत. 12 चेंडूंमध्ये जर बघितलं तर आतापर्यंत 25 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. प्रीतम साळवे यांच्याकडे जास्त नजर असणार आहे बघा, कारण आता 2 चांगल्या खेळाडूंची टक्कर आणि लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हॅलो चेंडू क्रमांक 1 कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. चेंडू पूर्णतः बॅटीवर मात्र आला नाही आणि पूर्णतः बॅटीवर आला नाही, त्या कारणे आपण बघतोय चेंडू इष्टी रक्षकापर्यंत मात्र जातोय. त्या ठिकाणी अजित सर चांगलं इष्टी रक्षण आपण त्यांचं बघतोय. हॅलो चला यावेळेस मात्र संधी निर्माण झाली. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे आणि ही खूप मोठी संधी आपण बघतोय एक मोठ्या सामन्यामध्ये दिल्या गेली. थांबा 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 हो एवढंच आहे. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो आताच प्रीतम साळवेसाठी पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक चौकाराला 201 व षटकारासाठी 501 रुपयाचं. गणेश बापू जाधव जाधव जावळा लास्ट पर्यंत. धन्यवाद आंबोसर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनलचा आनंद आणि थरा लुटण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी नक्कीच वायसेल कमिटी त्याचप्रमाणे शनी प्रतिष्ठान केज यांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत. अकोटापाचा चेंडू असलम शेख मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि यावेळेस चेंडू
हा डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. या ठिकाणी 30 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. 2 फलंदाज आपण बघू शकता आतापर्यंत बेस्ट संघानं खर्च केलेले आहे. 2 आयकॉन मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या विरोधामध्ये आयकॉन राहुल यांचा चेंडू होता. यावेळेस कमालीचा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. उजव्या इष्टीच्या बाहेर टाकला गेलेला चेंडू होता आणि त्यानंतर जर बघितलं तर खेळपट्टीचा पूर्ण उपयोग या ठिकाणी राहुल मात्र करतोय. इष्टीरक्षकाने उर्वरित काम पूर्ण केलंय. 3 षटकांची होणारी समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 2 बाद 30 धावा. या ठिकाणी थोडा खाणी छोटे खाणी सत्काराचा कार्यक्रम होत आहे. तरी सर्व संयोजक कमिटीला तर सर्वप्रथम मॅच चालू ठेवायचा तुम्ही बरं का. सर्वप्रथम केज तालुक्याचे युवा नेते मान्य श्री सौरभ दादा सोनवणे यांचा सत्कार करण्यासाठी मी संयोजक कमिटीला विनंती करतो. बाळासाहेब खुने, राम डुकरे, संदीप मेजर, विशाल, झहरुद्दीन हाफिसाब यांनी सौरभ दादा सोनवणे यांचा सत्कार करायचा. ड्रोन इथंच राहू दे. वाईड इज द कॉल. या ठिकाणी पेप केंद्र गोलंदाजी मार्कावर मात्र आले आणि पुन्हा एकदा आपण फाईटची घोषणा मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर जागा होती, पूर्णतः फायदा उचलला नाही बघा. क्षेत्ररक्षक जर बघितलं तर इनफिल्ड मध्ये या चेंडूला रोखताय. यानंतर महेश दादा गायके यांचे सहयोगी अनिल राऊत आणि व त्यांचे सहकारी दोघांना विनंती आहे की संयोजक कमिटीचा छोटेखानी सत्कार स्वीकारायचा. बाळासाहेब आणि मेजरला विनंती आहे त्यांचा सत्कार करायचा. इसुबडगावचे स्नेहल केंद्रे यांच्या प्रत्येक विकेटसाठी ऍडव्होकेट भोसले यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. बटल्याला चालू पारितोषिक आहे गणेश जाधव यांचं. चौकारासाठी 201 आणि षटकारासाठी 501. यानंतर मी नगरसेवक कलीम दादा यांचा सत्कार करण्यासाठी राम डुकरे यांना विनंती करतो. कलीम दादा यांचा सत्कार करायचा. यानंतर हनुमंत मुळे काका यांचा सत्कार करण्यासाठी मी संदीप मेजर यांना विनंती करतो की काकांचा सत्कार करायचा. इसुबडगावचे सरपंच महेश दादा गायके यांनी त्यांच्या वतीनं अमोल हळकरी आणि रुपेश भैया यांना पाठवलेलं आहे. यानंतर ज्यांनी या ट्रॉफीसाठी तृतीय पारितोषिक दिलेलं आहे असे आमचे मनोज भैया सावंत यांचा सत्कार करण्यासाठी मी झहरुद्दीन हाफिसाब यांना विनंती करतो की मनोज सावंत यांचा सत्कार करायचा आहे. पस्तीस धावा धावफलकावर आहे. 2 बाद 35. षटक क्रमांक 4. यानंतर गवळी सर यांचा सत्कार मी दीपक चाळक यांना विनंती करतो. गवळी सरांचा सत्कार करायचा. दीपक चाळक गवळी सरांचा सत्कार करायचा.
यानंतर युवा नेते आमचे मित्र सागर भैया डिकोळे यांचा सत्कार करण्यासाठी मी मोहसिन शेख यांना विनंती करतो की सागर भैया डिकोळे यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर आमचे मित्र इसुबडगाव लहुरी नगरीचे उपसरपंच विजयदादा चाळक यांचा सत्कार करण्यासाठी मी नदीम अन्सारी यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा. विजयदादा चाळक फेरोज अन्सारी. अजून एक असा चौकार लगावलेला आहे प्रीतम साळवे यांनी. चालतंय. प्रीतम साळवेसाठी दत्ता फुले यांच्याकडनं पण 201 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक चौकाराला. धर्मवीर संघटनेचे मनोज कदम आणि शुभम धन्यवाद 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 डीजे धन्यवाद. मनोज कदम आणि शुभम लोंढे यांचा भोईटे यांचा सत्कार करण्यासाठी मी मेजर साहेबांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा. विशाल आंबाडे यांचा सत्कार करण्यासाठी मी मनोज कदम यांना विनंती करतो की विशाल आंबाडे यांचा सत्कार करायचा. विशाल आंबाड. आमचे मित्र व आमच्या खासदार साहेबांचे जीवलग असे हितचिंतक पवार सर यांचा सत्कार करण्यासाठी मी राम डुकर यांना विनंती करतो की पवार सरांचा सत्कार करायचा आहे. प्रीतम साळवे यांच्यासाठी बक्षिसांचा पाऊस गणेश जाधव यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 501 व चौकारासाठी 201 रुपयांचा पारितोषिक. कुलदीप साखरे यांचा सत्कार सदाभाऊ हे करतील. चार षटकानंतर 2 बाद 40 धावा. एके धावे बरोबरच वाढती धावसंख्या झालेली आहे ते 55 धावा. पुढचा चेंडू सोन्यांचा सामना करतील ते प्रीतम साळवे ज्यांना आतापर्यंत 3 वेळेस जीवनदान मिळालेलं आहे. पाहूया त्या जीवनदानाचा किती फायदा उठवतात ते. पुढचा चेंडू सोनू यांचा प्रीतम साळवेसाठी. षटकार लगावला तर 1200, चौकार लगावला तर 600 रुपये. ऑफ स्टंपच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू निश्चितच फिल्डर फील्ड करेपर्यंत 4 धावांसाठी गेलेला हा झणझणीत चौकार. मेगा फायनलचा या ठिकाणी हे बक्षीस कंटिन्यू चालू आहे. पुढचा चेंडू सोन्याचा सामना करील गौतम साळवे. ऑफ स्टंपच्या दिशेने टाकलेला हा चेंडू निश्चितच 4 धावांसाठी.
बघूया 64 धावा धावफलकावर 2 गडी खर्च झालेले आहेत. षटक क्रमांक 6 फायनल सोनू शिंदे समोर असलम. यावर 8व्या हाताने या चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धन्यवाद. या ठिकाणी डीजे धन्यवाद. 70 धावा धावफलकावर 2 गडी आपण बघू शकता या ठिकाणी बाद झालेले आहेत. 6 षटकं संपलेली आहे. एक मोठं आयोजन आणि दमदार नियोजन आपल्याला या स्पर्धेत या ठिकाणी बघायला मिळत आहे. हॅलो. प्रीतम साळवेसाठी बक्षीस सुरूच आहे. तात्या रोडे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी. हॅलो. आणि दत्ता घुले व गणेश जाधव आणि सोन्या भाऊ सावंत यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 आणि चौक्यासाठी 200. प्रीतम साळवेने जर सलग 3 चौकाराला गावले तर दत्ता घुले यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद डीजे डीजे धन्यवाद. 74 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 7 आणि आता 11 चेंडू शिल्लक आहे. किती धावा बनवल्या जातील. प्रीतम साळवे उजव्या यष्टीच्या पार्कॉट बिहानचा अपील आणि विकेटचं पतन. 3रा धक्का फलंदाज बाद. हा डीजे धन्यवाद. डीजे 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 डीजे. पंचांना विनंती असेल आपण सामन्याला थोडासा वेग द्यायचा आहे कारण यानंतर आपल्याला बक्षीस वितरणाचा सुद्धा कार्यक्रम घ्यायचा आहे. सर्वप्रथम या ठिकाणी बीड जिल्ह्याचे विद्यमान दमदार खासदार आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण YCL अर्थात खासदार चषक या स्पर्धेचा प्रारंभ खऱ्या अर्थानं या ठिकाणी करतोय. बजरंग बाप्पा सोनवणे साहेब आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. एकनिष्ठ खासदार म्हणून ज्यांना संपूर्ण भारतभर ओळखलं जातं. कर्तव्यदक्ष कृतिशील आणि एक जबाबदार खासदार म्हणून ज्यांची ख्याती आहे आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे. त्याचे धन्यवाद. आणि या ठिकाणी पीप केंद्र यांच्या प्रत्येक विकेटसाठी ऍडव्होकेट भोसले साहेबांच्या वतीने 200 रुपयांचा प्राइज येत आहे. साहेब आपलं स्वागत आहे. नक्कीच या ठिकाणी 78 धावा आपण बघतोय. गेली 1.5 महिन्यापासून या स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहे संपूर्ण आयोजक कमिटी अर्थात बाळासाहेब मुळे असतील, जैरुद्दीन आपिसाब असतील, मेजर संदीप असतील, अगदी राम डुकरे असतील आणि त्यांचा सर्व मित्र परिवार. अक्रम संगनायक मैदानाच्या आतमध्ये एसटी रक्षकाकडून हलकीशी चुकी त्या ठिकाणी झाली आणि लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडू वर येईपर्यंत
आपण मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पूर्ण होताना बघू शकता. 79 धावा धावपळकावर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय षटक क्रमांक 7 मार्गस्थ आहे. 2 चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. गेली 11 दिवसापासून आपण बघतोय या मैदानाला उपस्थित राहत असताना या सर्व क्रीडा रसिकांनी या मैदानाची शोभा वाढवली. त्या सर्व क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा मी संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज आहे. लॉर फुलटॉचा आडवा हाताने उडवलाय. चेंडू जातोय 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 गेला गेला मैदानाच्या बाहेर गेला. डीजे धन्यवाद. आणि नक्कीच या ठिकाणी या षटकारामुळे धावपळकावर होणारी प्रगती तब्बल 85 धावा धावपळकावर आहे. केस तालुक्यातील सर्वात मोठी, सर्वात मानाची, सर्वात सन्मानाची ही स्पर्धा खासदार चषक 2025. हा बेमर चेक केला जातो. अगदी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतल्या गेली. बघूया जैरुद्दीन हाफिज साहेब आहेत तिसरे पंच, काय निर्णय येतो हे मात्र आपल्यापर्यंत कळवलं जाईल. आजच्या हा फायनल सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्वतः सौरव दादा सोनवणे स्वतः पेंडल मधून आजचा हा फायनल सामना बघत आहेत. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून आलात. संयोजक कमिटी आपली आभारी आहे. इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा चेंडू खराब आहे. नो बॉल. अर्थात यानंतरचा येणारा चेंडू साहजिक फ्री हिट असेल. फलंदाज असलमबाई छागाई गुरु कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. स्नेल केंद्रे यांना विकेट घेतली तर स्वाद ड्रायफ्रूट यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक फोन पे ला जमा झालेला आहे. गोलंदाज तयार आहे. उजव्या स्टेच्या बाहेर संधी होती संधी आली. डार वाजवलं. वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय बघा. वाईट साठी जीवनामध्ये खूप कमी संधी येत असतात. संधी दारात आली, संधीनं दार वाजवलं, दार उघडलं नाही, संधी निघून गेली. अर्थात त्यानंतर जर बघितलं तर तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे. व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. मागील 11 दिवसापासून आपण बघितलं या दोन संघांनी अथक परिश्रम केले. हा इट्स अ वाईड आहे. हा वाईड दिला गेलेला आहे. या ठिकाणी पंचांनी आपलं डिसिजन देखील मागे घेतलंय. 2 चेंडू शिल्लक बघा. मैदानाच्या आतमध्ये फ्रीचा इशारा कंटिन्यू केला जातोय. असलम यांना पुन्हा एकदा संधी आहे. काय बिग हिट बघायला मिळणार आपल्याला. डाऊन द ग्राउंड. चेंडूला जमिनीला समांतर फटका खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षक रिटर्न करतोय. चेंडूला एक सिंगल पूर्ण करतील. सर्वात मोठी स्पर्धा, प्रशस्त मैदान या ठिकाणी एक ऐतिहासिक मैदान म्हणून संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ज्या मैदानाकडे बघितलं जात आहे ते मैदान म्हणजे पंचायत समितीचं हे ऐतिहासिक मैदान. आणि या ऐतिहासिक मैदानावर कितना थरारक लढत आपण या ठिकाणी अनुभवतोय. खासदार चषक 2025 फायनलचा थरार. अकोटाप्याचा चेंडू आक्रमणाने आक्रमण केलं. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटका. हॅलो 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 चेक. हॅलो
धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो. पुढचं षटक घेऊन येत आहे तो सोन्या. सामना करतील ते असलम. पहिला चेंडू, अंपायरचा निर्णय वाईड. जर हा सामना अद्विक संघाला जर जिंकायचा असेल तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू सोनू यांचा सामना करतील ते असलम भाई. कळमनगरीचे पुत्र असलम भाई. लेस्टमच्या दिशेने टोलवलेला चेंडू निश्चितच 6 धाव्यांसाठी उत्कृष्ट असा मारलेला फटकार. पंचांना विनंती असेल आपण सामना थोडासा वेगात पूर्ण करायचा आहे बघा, कारण यानंतर आपल्याला बक्षीस वितरणाचा सुद्धा कार्यक्रम संपन्न करायचा आहे. षटकारामुळे आपण बघू शकता धावपळकावर 101 धावा पूर्ण केल्या आणि बडे मॅच का बडा खिलाडी खऱ्या अर्थानं ज्यानं वायसीएल पहिलं सत्र गाजवलं होतं तोच असलम मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. यावर चेंडूला उडवलाय. चेंडू स्ट्रेट टू द फील्डर. पकडला जातो झेल. अगदी या ठिकाणी अनेक पारितोषिक येत आहेत. थोडासा भागाचा सुद्धा फरक आहे बघा. या ठिकाणी खास कळमून आलेले सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अमनभाई मोमेन यांनी अर्धशतकासाठी 1100 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं, परंतु त्या अगोदर आपण बघितलं असलमभाई बाद झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये जातो आहे फलंदाज नवीन पाठवले गेलेत. इम्रान बॅक टू द बॉलर खेळलेला फटका 1-2 आणि त्या ठिकाणी महेश मात्र चेंडूला रोखणार आहे. चेंडू रिटर्न केला जातोय. एक सिंगल मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 102 धावा. एक मोठा विक्रम आपण या ठिकाणी बघतोय. 3 तारखेला आपण या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार केला. युवा नेते, युथ आयकॉन म्हणून संपूर्ण बीड जिल्हा ज्यांच्याकडे बघतं आदरणीय सौरभ भैया सोनवणे ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन केलं होतं. यावेळेस आक्रमण करता स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा रेषा पार. प्रचंड मोठं धावफलक उभं राहिलेलं या ठिकाणी. 106 धावा. संघनायक, संघाचा नेता या ठिकाणी अक्रम इनामदार आक्रमण करतोय. पुढचा चेंडू नाही. यावेळेस गोलंदाजानं सांगितलं आमच्या हातात चेंडू आहे. या अगोदर जे झालं ते झालं आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमामध्ये या ठिकाणी अक्रम भैयांना यावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज या ठिकाणी जात आहेत पवन. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता शेवटचा चेंडू असणार आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी आपण बघू शकता आलेले आहेत. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू.
हो आडव्या हाताने उडवलाय, चेंडू निघालाय. ओ क्षेत्ररक्षक बघा, क्षेत्ररक्षक बघा, त्यांना क्षेत्ररक्षक बघा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काळजी घ्यायचं. आणि पंचांचा इशारा येतोय, षटकार, 6 धावा. हा चला भेट संघ अक्रम भाई, विनंती असेल आपण लगेच लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये आताचा जायचं, लगेच. जो झेल घेण्याचा प्रयत्न केला त्या खेळाडूसाठी गणेश दत्ता घुले यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. येऊन घेऊन जायचंय, लगेच घेऊन जायचंय 201 रुपयाचं पारितोषिक. 113 धावांचं लक्ष आहे बघा, लागलं त्या ठिकाणी पाठलाग सुरू केलं जाईल. ज्यांना पारितोषिक लावायची आहे अशांनी आमचे सहकारी समालोचक आदरणीय अमोल सरांशी संपर्क साधायचा आहे. ज्यांना पारितोषिक लावायची आहे त्या बक्षीसदात्यांनी अमोल बहिरे सरांकडे संपर्क साधायचा आहे. बक्षीस अमोल बहिरे सरांच्या माध्यमात या ठिकाणी लावले जातील. आताचा आत्विक तांबवा शेवटचा झेल घेण्याचा प्रयत्न केलेला प्लेअर कोण आहे ते अजित सर? रोहन चाटे, त्यांनी इकडे यायचंय, त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रोहन चाटे, दत्ता घुले, गणेश जाधव व सोनू सावंत यांना विनंती आहे की त्यांचं 500 रुपयाचं पारितोषिक द्यायचंय. त्या वाहन मालकांना विनंती आहे बरं का, जी वाहनं मैदानात घेऊन आलेली आहेत त्या वाहन मालकांना विनंती असेल आपण आपली वाहनं मैदानाच्या बाहेर घ्यायची आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणी बेस्ट संघ यांना विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला या ठिकाणी प्रारंभ होईल. अगदी दुसऱ्या सत्रामध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये 113 धावांचा पाठलाग मात्र बघणार आहोत. पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करायचा आहे. आद्विक 11 तांबवा, विनंती आहे राहुल सर आघाडीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 113 धावा बनवायच्या आहेत. धावांचा डोंगर, धावांचा हिमालय, धावांचा माउंट एव्हरेस्ट या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि फायनल आहे तर साहजिक आहे सामना मोठाच होणार आहे. बघूया कशा प्रकारे धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल. राहुल सर, अजित सर, तांबवा संघ, चला चला लवकर. चला 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 लवकर. सामना बाहेर जा. लहान मुलांना विनंती आहे बाहेर. ओ बाहेरून जा ना, तुमच्या मैदानात काय काम आहे, बाहेरून जा. पुढच्या बाउंड्रीच्या बाहेर लावायच्यात. हा, पुढच्या बाउंड्रीच्या बाहेर लावायच्यात. बाळासाहेब तुमच्या पलीकडून बसले त्याला मागं बसा म्हणा थोडं. रामदास चाटे यांच्या सलग 3 षटकारासाठी जल्दी चलो पप्पू यांच्याकडनं 301 रुपयाचं पारितोषिक.
बेस्ट सीसी संघाच्या प्रत्येक बॉलरसाठी जो कोणी विकेट घेईल त्या प्रत्येक विकेटसाठी गणेश जाधव व दत्ता घुले यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांनी पारितोषिक फिक्स झालंय, समजा पारितोषिक माझ्याकडे जमा आहे. चला बॅट्समन चला बर. डीजे धन्यवाद. बॅट्समन चला. मेगा फायनलचा हा थरार आपण सर्व अनुभवतोय, बघतोय. या ठिकाणी 113 धावांचं डोंगर उभा केले गेलेलं आहे. अनेक सामने या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बघितलंय आणि खास आलेल्या पाहुण्यांसाठी देखील मला सांगताना आनंद वाटतो. या मैदानावर थोडस मागे बसा, थोडस चेअरमन थोडस सहकार्य करा. धन्यवाद. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. पप्पू सर, ओ संघ मालक पप्पू सर, मागे थोडं बस. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण केलं जात आहे. पवन साठे पहिला चेंडू, बॅक टू बॉलर, खेळलेला फटका, 1-2 का 4 चौकार. धन्यवाद. पहिलाच घणाघात आणि पहिलं आक्रमण या ठिकाणी खासदार चषकाचा दमदार चौकार आलेला आहे. एकीकडे राम आहे, एकीकडे अजित आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये पवन यांचं आक्रमण आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका, निलेश जाधव चेंडू मागे येतील. यावेळेस सिंगल. 1 धावेनं धावफलक पुढे सरकणार आहे. 5 धावा धावफलकावर असणार आहे. या मैदानामध्ये 117 धावा बनवल्या गेलेल्या आहे. या मैदानामध्ये 105 धावा बनवल्या गेलेल्या आहे. या मैदानावर 111 धावा बनवल्या गेलेल्या आहे. आज 113 धावांना पाडबे यांचं अपील आहे. त्या ठिकाणी मात्र आपण बघू शकता आणि एक चांगला चेंडू आहे. अगदी पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर चौकार आलेला आहे, परंतु त्यानंतर पवन पुनरागमन करीत असताना आपण बघू शकता 2 चेंडूंवर मात्र 1 धाव खर्च करतोय. 3 चेंडूंमध्ये या ठिकाणी आदविकिलवंत तांबा संघ जाऊन बसतोय 5 धावांवर. उजव्या इष्टीच्या बाहेर आणि यावेळेस अजित सर्वात. डीजे 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 आवरा बर का. प्रीतम साळवेला आताच्या झेलसाठी दत्ता घुले यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. क्षेत्ररक्षक गोळा होऊ नका बरं का. आता सेलिब्रेशन वगैरे काही करू नका, कारण आपल्याला बक्षीस वितरणाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम पार करायचा आहे. अगदी या ठिकाणी मी पुन्हा एकदा आभार मानेल. प्रीतम साळवेवर खूपच प्रेक्षक प्रेम करत आहेत. पुढचा चेंडू पवन चाटे यांचा राहुल चाटेसाठी. लेग स्टंपच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू 4 धावेसाठी. बघूया. पुढचा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर इनफील्ड मध्ये अडवला जाईल. कानून के हात लंबे होते, नीलेश जाधव के हात भी लंबे है. सुंदर क्षेत्ररक्षण. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 1 षटकानंतर 1 बाद 9 धावा.
तर नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता 42 चेंडू आणि 104 धाव्यांची गरज असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. अगदी गेली महिनाभरापासून आपण बघतोय खासदार चषकाचं कामकाज तेज नगरीमध्ये केलं जात आहे आणि ज्या स्पर्धेची आपण चातकाप्रमाणे आतुरतेनं वाट बघतो त्या स्पर्धेचा आज बघता बघता शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना त्यातील अगदी शेवटचं सत्र या ठिकाणी पूर्ण करतोय. स्पर्धेतील सर्वात उंच गोलंदाज बच्चन गोलंदाजी मार्कवर आहेत. पहिला चेंडू आहे अगदी आखूड टप्प्याचा चेंडू होता त्या ठिकाणी राम आपण बघतोय बॅकफुटवर आले जागा बनवली कट केला परंतु त्या ठिकाणी पॉइंटवर क्षेत्ररक्षक असणार आहे. एक धाव मिळेल. संघनायक राहुल आपण बघतोय जे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. 113 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा आहे आणि धावफलकावर 10 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ या ठिकाणी झालेलं आहे. अनेक क्रीडा रसिक आज मात्र सर्व कामधंदे सोडून या ठिकाणी आलेत त्यांचं स्वागत आहे. यांचा अपील आणि या अपीलमध्ये उत्साह जास्त आहे आत्मविश्वास मात्र कमी आहे. अगदी गेली 10 दिवस आपण MS स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमामध्ये या संपूर्ण स्पर्धेचं छायाचित्रण बघतोय. त्या टीमनं देखील गेली 10 दिवस चांगलं काम केलंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी पंच कमिटी देखील यावेळेस लिडिंग एज चेंडू हवेत असदबाई चेंडूच्या मागे आणि वेळेवर बॅकअप आलेलं आहे. दरम्यान आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये पळून 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धाव्यांचं रक्षण आपण बघतोय या ठिकाणी केलं गेलं. धावफलकावर 12 धावा आहेत. पंच म्हणून खास वाशिम नगरीहून आलेले लाड कारंजा येथील रहिवासी सुशील नरवडे सर, भोमपरांडा येथील अमोल पाटील सर आणि आज सोन्या बापू भोसले खास या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. सर्व पंच कमिटीचे आभार. पुढचा चेंडू रिवाजचा प्रयत्न चेंडू उडवलाय. डीजे 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 धन्यवाद. चटकार आलेला आहे. पुढचा चेंडू पुढे सरसावले आणि त्या ठिकाणी प्रीतम साळे यांनी अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडला. गोळा नका हो अक्रमबाई गोळा नका हो वेळ वाचवा. विकेटचं पतन पुन्हा एकदा एक जबरदस्त इष्टिरक्षण आपल्याला या ठिकाणी प्रीतम सार्वे यांचा बघायला मिळालं. या संपूर्ण स्पर्धेवर जर बघितलं तर अगदी दर्जेदार काम खऱ्या अर्थानं त्यांनी या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. प्रत्येक वेळेस गोलन 1 मिनिट सर 1 मिनिट. आताच्या झेलसाठी प्रीतम साळवे यांना युवा नेते सोनू भैया सावंत यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सर्व बक्षीसदात्यांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आणि ज्यांना बक्षीस लावायचे असेल त्यांनी मात्र अमोल सरांशी संपर्क साधायचा आहे. जाऊया धावफलकावर आपण बघू शकता 2 बाद 18 धावा आहेत. 113 धावा बनवायच्या आहेत आणि बच्चन यांच्या खात्यामध्ये पहिली विकेट मात्र नोंदवल्या गेले. आडव्या हाताने केलेला फटका आहे. सोनू शिंदे मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपण बघू शकता क्षेत्ररक्षक मात्र असतील. पहिली धाव आपण बघतो या ठिकाणी पूर्ण गेली आणि त्यानंतर एका धाव्यावर समाधान सुद्धा मानावं लागेल. षटकाची होणारी समाप्ती अगदी या ठिकाणी 2 षटकानंतर धावफलकावर आहेत 19 धावा. प्रीतम साळवे यांना कॅच साठी आताची उत्कृष्ट अशी झेल घेतल्याबद्दल युवा नेते सोनू सावंत यांना 501 रुपयाचं नगदी पारितोषिक दिलेलं आहे. पारितोषिक माझ्याकडे जमा झालेलं आहे. मॅच संपल्यानंतर प्रीतम साळवे यांनी येऊन ते पारितोषिक स्वीकारायचंय. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. स्वागत असेल या ठिकाणी युवा नेते युथ आयकॉन म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं सौरभ भैया सोनवणे त्यांनी देखील आपला वेळ या स्पर्धेसाठी नक्कीच दिलेला आहे. साहेबांचं स्वागत आहे आणि यावेळेस चेंडूला उडवलाय.
षटकार आलेले आणि त्यानंतर आपण बघतोय 25 धावा धावपळकावर आहे. प्रवास मोठा आहे बघा. 35 चेंडू आणि 88 धाव्यांची गरज आहे. 35 चेंडू बनवायचे आहे, 88 धावा. परंतु जोपर्यंत सोनू शिंदे मैदानाच्या आतमध्ये, बेटच्या गोलंदाजांना मात्र सुटका मिळणार नाही, सुट्टी होणार नाहीये. षटकार मात्र आलेला आहे. यावेळेस मात्र चेंडू बॅटीवर आला नाही. बॅटीची काढा घेतोय चेंडू. असदभाई असतील स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी दुसरी धाव्यांकडे देखील या ठिकाणी नक्कीच बघत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये सोनू शिंदे बघतोय. एकीकडे राम आहे, एकीकडे सोनू आहे आणि संघाची जबाबदारी या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यावर आहे. हा सामना छोटा नाहीये, हा 1 लाखाचा सामना आहे. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका. या ठिकाणी निलेश जाधव अर्थात बच्चन यांच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता चेंडूला रिटर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षण एकेरी धाव्यानं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावर. हो यावेळेस बघा हवाई सफर. डीसीसी बँकेचे कर्मचारी कापरे सर, कापरे साहेबांनी उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. डीसीसी बँकेचे कर्मचारी कापरे सर, आमचे मित्र कापरे सरांचं संयोजक कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. शिंदे सरांच्या गच्चीवरून घेतलेला हा झेल. चला षटकार आलेला आहे. 33 धावा धावफलकावर. सामना संपलेला नाहीये. यावेळेस चेंडू हवेत, टप्पा पडला. सीमा पार चौकार. हा डीजे 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 डीजे. षटकार चौकारांचा पाऊस विजयाचे समीकरण बदलतायत. जर सोनू यांनी षटकारांची हॅट्रिक केली तर दत्ता घुले यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक. 2 गावचे दत्ता घुले. 37 धावा धावफलकावर आहेत. षटकारानंतर एक चौकार सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. चांगला यॉर्कर राऊंड विकेट असताना असदभाई यांचं थोडस कराम काकाच नजर अटी दुर्घटना घटी. या ठिकाणी षटकाची होणारी समाप्ती. 3 षटकानंतर धावफलकावर आहेत. 38 धावा आणि येणाऱ्या काळामध्ये 30 चेंडू 75 धावांची गरज आहे. सोनू शिंदे अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, म्हणजे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आणि जीवनात हार मानता कामा नाही बघा. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपण धावांचा पाठलाग करीत असताना बघितलेले असतील. आज देखील या ठिकाणी यावेळेस संधी नक्कीच आहे. आपल्याला लढायचं आहे आणि स्वतःला सांगायचं आहे शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. जाऊया. 38 धावा धावफलकावर. थोडासा चेंडू खाली राहिलाय. मुकुंद गोलंदाजी मार्कवर मात्र आलेले आहेत. पहिला चेंडू जर बघितला तर अगदी चांगला मी म्हणेल. सोनू शिंदे यांच्या विरोधामध्ये जर बघितला तर सोनू शिंदे यांना थोडस दाबणारा हा चेंडू आहे. एक सिंगल पूर्ण करतील. 39 धावा धावफलकावर. 29 चेंडू आणि 74 धाव्यांची गरज आहे. फलंदाजांना आक्रमण करावं लागणार आहे, तर गोलंदाजांना त्यांना रोखायचं आहे. या चषकावर कोण नाव कोरणार आहे अगदी पुढच्या अर्ध्या तासात कळणार आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका चेंडू बसा. हा डीजे डीजे धन्यवाद. आणि एक महत्वाचा चौकार, एक ऊर्जा देणारा चौकार यावेळेस राम यांच्या बॅटेतून आपण बघू शकता. चौकार आलाय. 43 धावा धावफलकावर. 28 चेंडू 70 धाव्यांची गरज. यावेळेस डीपच्या दिशेने खेळलेला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत शैबाज. चेंडू त्या ठिकाणी रोखलेला आहे. सिंगल पूर्ण करते. प्रत्येक चेंडूवर धाव बनवणं बंधनकारक आहे. या ठिकाणी एकाच चौकार एकाच षटकाराची देखील गरज आहे. 44 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 27 चेंडू 69 धावांची गरज आहे. सोनू मैदानात आहे. सोनूवर विश्वास आहे.
हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शाहीबाज कार्यरत होतोय. पुन्हा एकदा फंबल आणि त्या ठिकाणी डायरेक्ट हिट. धन्यवाद. ज्यांना शाहीबाजचा थ्रो आवडला असेल त्यांनी टाळ्या वाजवायच्या. हॅलो हॅलो. आत्ताच्या थ्रो साठी युवा नेते सौरव दादा सोनवणे यांच्याकडून थ्रो साठी 1001 रुपयाचं नगदी पारितोषिक देण्यात येईल. सामना झाल्याबरोबर पेंडल मध्ये यायचंय. 1001 रुपये सौरभ दादा सोनवणे यांच्याकडनं थ्रो साठी. धन्यवाद साहेब. धन्यवाद दादा. धन्यवाद साहेबांच्या या ठिकाणी मनस्वी आभार. आणि हा थ्रो म्हणजे 1 लाखाचा थ्रो आहे बघा. कारण आता सामना वळणार की नाही वळणार. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तितका सुंदर थ्रो. 45 धावा धावपळकर. पुढचा चेंडू. ओहो सूर्या शिंगाडे मैदानाच्या आत. सोनू. आताच्या षटकारासाठी सुरेश शेंगाडे यांना दत्ता घुले डोणगावकर यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि जर हॅट्रिक मारली तर होय, तुषार- 1101 रुपयाचं पारितोषिक. तुषार दत्ता सत्वधर. घुले डोणगावकर. 2 मिनिटं अमोल सर 2 मिनिटं. तुषार सत्वधर इकडे यायचंय लवकर. तुषार सत्वधर कमिटीचे सदस्य. धन्यवाद. चला सामना चालू ठेवा. हॅट्रिक साठी सूर्या शेंगाडे यांना दत्ता घुले डोणगावकर यांच्याकडनं 1100 रुपये 6च्या हॅट्रिक साठी. अजून जर 2 6 लगावले तर 1100. चेंडू बदललेला आहे. बघूया सामन्याची परिस्थिती बदलते की काय. सूर्या शिंगाडे मैदानाच्या आतमध्ये गेले. त्यांनी एक मिनिट. असलम भाई ते मागचे पोरं मारा. तुमच्या मागे लेकरेत बारके बाहेर लावा त्यांना. जाऊया. गोलंदाज सज्ज डाऊन द ग्राउंड फटका खेळतायत. त्यांनी समांतर मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूवर मात्र येतोय. सिंगल मिळणार. एका धाव्याच्या मदतीने आपण या ठिकाणी बघतोय 52 धावा झालेल्या आहेत. षटक या ठिकाणी संपलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बनवायचे आहेत 24 चेंडू 61 धावा. राहुल सर थोडस लवकर या बरं का. मग चला क्षेत्ररक्षक जागेवर राहा. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचा या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. सर्वांची इच्छा पूर्ण करणारी स्पर्धा. सर्वांची धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो 60 धावा धावपळकावर आहेत. षटक क्रमांक 5 प्रगतीवर मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी नक्कीच सूर्या शिंगाडे यांच्या विरोधामध्ये असलम यांनी आज चांगली फलंदाजी केलेली आहे. आणि स्पर्धेचा अंतिम दिवस अंतिम सत्र मेगा फायनल 1 लाखाचा हा सामना चालू करा. क्षेत्ररक्षक मैदानाच्या क्षेत्ररक्षक तुम्ही आतमध्ये या. क्षेत्ररक्षक तुम्ही आतमध्ये या. सामना चालू ठेवा. बावीस चेंडू 53 धाव्यांची गरज. एक गेला एक आला. रिबाचा प्रयत्न. त्यानंतर असलम स्वतः चेंडूवर डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेला निघालेत. तर अधिकची एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावांची गरज आहे लेग बाईकच्या माध्यमामध्ये.
2 धावेने धावफलक पुढे जाईल. 62 धावा धावफलकावर आहे. बघितलं तर 14 संघांनी आपली नाव नोंदणी केली. त्या 14 संघातील 4 भाग्यवान विजेते संघ या ठिकाणी आपण बघितलंय जे सुपर 4 मध्ये आले होते. यावेळेस मैदानात हा रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी रिव्ह्यू आहे. चौकार मात्र त्या ठिकाणी दिलेला आहे. वाईट साठी रिव्ह्यू आहे. जर हा सामना बेस्ट सीसी संघाला जर जिंकायचा असेल तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करावी लागेल. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे तो सूर्या शेंगाडे. निश्चितच आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात आहे तो सूर्या शेंगाडे. उत्कृष्ट फलंदाजी करत आहे तो. हा चेंडू खराब आहे. हा चेंडू खराब आहे आणि तिसऱ्या पंचाने देखील या ठिकाणी आपण बघू शकता अवांतरची घोषणा दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर 4 धावा देखील वाईटच्या माध्यमामध्ये मिळालेला. पंचम 5 पंजा घेतलाय. 67 धावा धावफलकावर. 21 चेंडू 46 धाव्यांची गरज आहे. सूर्य मैदानात आहे. सूर्य तळपलेला आहे. सूर्य चमकलाय. चेंडू चांगला आहे आणि यावेळेस मात्र प्रीतम साळवे यांचं खराब एक्स्ट्रक्शन. अक्रम भाई यांचं सुंदर बॅकअप. लेग बाईकचं माध्यम आहे. यावेळेस सिंगल मात्र मिळाली. धाव पळत पुढे जाईल. 68 धावा धावफलकावर आहे. या स्पर्धेमध्ये 14 संघांनी सहभाग नोंदवला. 2 गटांमध्ये आपण बघितलं पाईच्या माध्यमामध्ये 4. तर या ठिकाणी आपण बघतोय 2 चेंडू मात्र शिल्लक असणार. स्पर्धेमध्ये 14 संघांनी सहभाग नोंदवला आणि या सर्व 14 संघाचे संघ मालक, संघाचे आयकॉन, संघाचे संघ नायक आणि सर्व खेळाडू यांचे मी या ठिकाणी शनी प्रतिष्ठान व YCL कमिटीच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. कमी गतीचा चेंडू होता. यावेळेस गतीनं फसवलाय. राम यावेळेस मात्र आपण बघू शकता चकलेला एक चांगला चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू हा तुम्हाला 1 लाखापासून दूर घेऊन जाणार आहे बघा. आणि गोलंदाजांना मात्र अचूकतेकडे लक्ष द्यावं लागेल. फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. कोशिश करना पडेगी. 68 धावा. 5 चेंडू हा देखील कमी गतीचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका. त्या ठिकाणी पुन्हा एकदा शाहबाज कैफ आहे, माफ करा, कैफ इनामदार होते त्या ठिकाणी. एक चांगला थ्रो आपण बघू शकता. षटक या ठिकाणी संपलं जाईल 5 षटकाच्या समाप्तीनंतर. 69 धावा धावफलकावर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 18 चेंडू 44 धावांची गरज. पंच तर या ठिकाणी आपण बघतोय एक दमदार आयोजन आपल्याला या स्पर्धेचं बघायला मिळतं. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या ज्या संस्थांनी आयोजकांना मदत केली, खंबीर साथ दिली, त्या सर्व संस्था व संस्थेच्या मालकांचं मी या ठिकाणी संपूर्ण YCL कमिटी आणि त्यानंतर शनी प्रतिष्ठान केज यांच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. 12th मे हा चला लवकर. अमोल सर सामना जोरात चाला. आपल्याला वितरण करायचंय. कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू माग्यात. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव या ठिकाणी पूर्ण करतात. 1 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. 70 धावा धावफलकावर. विजयाचं समीकरण 17 चेंडू 43 धावा. मोरे मंडप वाले कॉमेंट बॉक्स कडे यायचंय. मोरे मंडप बाळासाहेबांची गाठ घ्यायची आपण. लिडिंग जज घेतलाय. चेंडू सटकलाय. चेंडू निघाला. चेंडू धडकलाय. चौकार. 4 धावा. हा धन्यवाद डीजे धन्यवाद. या ठिकाणी चौकाराला 74 धावा मिळाल्या. हा महत्वाचा चौकार आहे बघा. कारण या चौकारामुळे मनोधैर्य वाढलेलं असेल सूर्या शिंगाडे यांचं.
विजयाचं समीकरण जर बघितलं तर 16 चेंडू 39 धाव्यांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. चला 1-13 1 मेरा. यावेळेस मात्र निलेश जाधव आपल्याला डॉट चेंडू दाखवतायत. फलंदाजाला बॅकफुटवर ढकलतायत. एक दादागिरी करणारा हा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. चेंडू डॉट असणार आहे. 15 चेंडू 39 धाव्यांची गरज. कमी गतीचा चेंडू होता बघा. हे व्हेरिएशन आहे. परिवर्तन ही सृष्टी का नियम आहे. आणि यावेळेस चेंडूची हवा काढून घेतली. चेंडूला वेग दिला नाही आणि त्या ठिकाणी आपण बघतोय सूर्या पुन्हा एकदा चकलेला आहे. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये दुसरा चेंडू निर्धाव. 14 चेंडू 39 धावा. पुढे सरसावलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक मागे. एक सिंगल पूर्ण. दुसरी धाव मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बघूया. 75 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज सज्ज. शेवटचा चेंडू. हा देखील कमी गतीचा होता. सिंगल पूर्ण केले. दुसऱ्या धावेला निघालेत. पुन्हा एकदा नाही. यावेळेस नाही. कारण यावेळेस 2 धावा देखील पूर्ण होतील. या ठिकाणी आपण बघतोय 6 षटकांची समाप्ती. 3 बाद 77 धावा धावफलकावर. 12 चेंडू 36 धावा. लवकर घ्या झाला. लवकर घ्या बरं का. अक्रम सर थोडीशी घाई करा. अक्रम सर दोन्ही संघांना विनंती आहे आपण थोडस सहकार्य करायचं आहे. हुकून नवीन गोलंदाज येत आहेत बघा. 12 चेंडू शिल्लक आहे. 36 धावा बनवायच्या आहे. तुम्हाला प्रत्येक चेंडूवर 3 धावा घ्यायच्या आहे बघा. आणि त्या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. खूपचा प्रयत्न होता. चेंडू रोखला जाईल का नाही. चेंडू सटकलाय. चेंडू गेलाय सीमा रेषापार. डीजे 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 81 धावा धावफलकावर आहे. पिक्चर बाकी आहे. 11 चेंडू 32 धाव्यांची गरज. हुकून यांच्यावर आक्रमण केलं गेलं. एक कलात्मक फटका. त्यावर मिळतोय चौकार. 113 धावांचा पाठलाग. यावेळेस कडक जबरदस्त फटका. डीजे 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 धन्यवाद. डीजे धन्यवाद. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 चौकार आलेत. 10 चेंडू 28 धावा. आद्विक 11 संघानं पुनरागमन केलेलं आहे. हृदयाचे ठोके चुकवणारी लढत. अगदी मेगा फायनल खासदार चषक 2025 पुढे साचवलंय आणि अफलातून क्षेत्ररक्षण बघा. फॉलो थ्रू मध्ये मात्र यावेळेस धाव दिलेली नाही. पहिल्या 2 चेंडूंवर चौकार आले. तिसऱ्या चेंडून मात्र फलंदाजाला शांत ठेवलेलं आहे. विजयाचं समीकरण 9 चेंडू 28 धावा. आणि जोपर्यंत हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये हा सामना संपलेला नाहीये. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. मेगा फायनल. नाही शफल लाईनवर आले. पुन्हा लाईनवर येताना आपण बघतोय त्या ठिकाणी असलम असतील. धाव मिळणार 1 लेग बाईटच्या माध्यमामध्ये. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 86 धावा धावफलकावर. 8 चेंडू 27 धावा. महत्वाचे 2 चेंडू. शेवटच्या षटकाचं भविष्य ठरवणारे 2 चेंडू. 1 लाखाकडे घेऊन जाणारे 2 चेंडू. आणि सामन्याचा निकाल सांगणारे 2 चेंडू. यारकार कमालीचा चेंडू. काऊ कॉर्नर. प्रयत्न 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 आणि प्रयत्न. यशस्वी प्रयत्न. धाव्यांसाठी धाव धाव मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा.
3 धावे धावफलक पुढे जाईल. 89 धावा या ठिकाणी 89 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 7 चेंडू 24 धावा. 7 चेंडू 24 धावा. एक मोठा फटका आला. शेवटच्या षटकामध्ये आव्हान जिवंत असेल. 7 चेंडू 24 धावा. यारकर क्या बात आहे. काय चेंडू टाकलाय बघा. आता इष्टेराच्या बाईकच्या माध्यमामध्ये ओके षटक संपेल. ओके 6 चेंडू 23 धाव्यांची गरज. गोळा नका होऊ अक्रम सर. गोळा होऊ नका. गोळा होऊ नका. अक्रम सर थोडस सहकार्य करा. या मैदानावर 6 चेंडू आणि 25 धावा झालेल्या आहे. 6 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 25 धावा झालेल्या आहे आणि 6 चेंडू 23 धाव्यांची गरज आहे. बघूया ऐतिहासिक लढत या ठिकाणी आपण बघतोय. सुंदर आयोजन, दमदार नियोजन. बाळासाहेब मुळे, झैरुद्दीन हाफिज साहेब, मेजर संदीप, रामा डुकरे, सर्व टीम आणि त्यांच्यामुळे हा क्रिकेटचा महाउत्सव, क्रिकेटचा महाकुंभ आपण केज नगरीमध्ये बघतोय. जाऊया. 6 चेंडू 23 धाव्यांची गरज. आयकॉन असलम भाई समोर सूर्या शिंगाडे. गती नसलेला चेंडू शॉर्ट कव्हर वर आपलातून क्षेत्ररक्षण धावबाची संधी. कोणी यावेळेस पंच आलेत आमच्याकडे. तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. झैरुद्दीन हाफिज साहेब तिसरे पंच आहेत. बघूया काय निर्णय येतोय. थोडा लवकर बघा निर्णय. YCL खासदार चषक पर्व 2 मधील आजचा फायनल दिवस, फायनल सामना. फायनल सामन्यासाठी आवर्जून वेळ काढून ओके सामन्याचा अमोल सर ओके थँक्यू. आणि या ठिकाणी सेफ आहे. 91 धावफलकावर 5 चेंडू 22 धाव्यांची गरज येणाऱ्या काळामध्ये. राम यावेळेस आपण बघू शकता नक्कीच स्ट्राईक एंडवर. यानंतर आपण लकी ड्रॉ सुद्धा करणार आहे. बालगोपालांनी तयार राहायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने एक आगळी वेगळी स्कीम आपण नक्कीच आणलेली आहे. अनेक पारितोषिक त्यानंतर आपण देणार आहोत. गती नसलेला चेंडू होता. गती नसलेला चेंडू होता. आता कोणता फलंदाज बाद आहे हे मात्र या ठिकाणी बघावं लागणार आहे. बघ पंच लवकर द्या. चला 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 बटल्याच असू द्या. पंच जे देतील ते मान्य करा. चला चला. गोळा नका होऊ. गोळा एका ठिकाणी जमा होऊ नका. अरे सामना संपल्यानंतर आपण या ठिकाणी लकी ड्रॉ खोलणार आहोत. लहान लहान मुले खूप जमा झालीत. त्यांच्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम आपण YCLच्या माध्यमामध्ये नक्कीच या ठिकाणी पार केलेला. महेश नवीन बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र गेलाय. 4 चेंडू 22 धावा. 4 चेंडू 22 धावा. सूर्या हेलिकॉप्टर उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा. यावेळेस शायबाज चेंडू रोखलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होणार आहे. 3 चेंडू 20 धावा. 3 चेंडू 20 धावा. टेनिस क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. टेनिस क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. असलम भाई जर चुकले सामना जिवंत आहे. 3 चेंडू 20 धावा. बेस्ट विरुद्ध आद्विक. हो यावेळेस मात्र पूल केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि थोडस मागे थांबा. मैदानात मात्र कुणी यायचं नाही बरं का. हेलो पब्लिक पूरी बाहर. इस व्हाइट लाइन के अंदर कोई नहीं आएगा. इस व्हाइट लाइन के अंदर कोई नहीं आएगा. ठीक है. ये लास्ट बॉल डालने के बाद आप अंदर जा सकते हो. जिसको चीयर अप करना है वो कर सकते हो. बट जब तक लास्ट बॉल नहीं गिरेगा इस व्हाइट लाइन के अंदर कोई नहीं आएगा. बिल्कुल. एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या. शेवटचा चेंडू.
हेलो